शङ्खचक्रं सकिरीटकुण्डलं सपीतवस्त्रं सरसुरभीक्षणं सारवक्षस्थलकौस्तुभश्रियं नमामि विष्णुं शिरसा चतुर्भुजम्
महायोग विधे तटे भीम कराचार वरा पुंडलिकाय धातुलिंद्रहि समागत्य तिष्ठन्तानंद कन्नम शुद्ध स्वरूप परब्रह्मलिंगम भजी पांडुरंग करू पांडुरंगा करू प्रथम नवन दुसरे चरण संताचे त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु तुका दयांचे केले स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची बंधू श्रीचरण श्री गुरुची ते नमस्कारून आता नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूप नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्कर पूर्ण कृती मनोजवम मार्गतुल्य वेगम जितेंद्रिय बुद्धिमता वरिष्ठम माता ध्वजा वानरे उत मुख्यम श्रीरामदूता शरण प्रपत्ति शरण शरण
एकनाथा माता पंढरीचे वारकरी ते अधिकारी मोक्षाची पुंडलिकात दिलावर पुंडलिकात धनावर करुणा करे विठ्ठले प्रस्तुत कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम षडगुण ऐश्वर्य संपन्न अनंतगुण ब्रह्मांड नायक भगवान परमात्म्याचे एकनिष्ठ भगवत भक्त निष्ठावंत पंढरीचे वारकरी जगद्गुरु श्री तुकोबरांचा हा 4 चरणाचा अभंग असून या अभंगाच्या माध्यमातून जगद्गुरु श्री तुकोबराय पुंडलिक रायाचा आणि देवाचा संवाद वर्णन करतात. एकामेकाला दिलेलं वचन एकमेकाला दिलेले शब्द हे या आजच्या भागातून प्रतिपादन करतात. पुंडलिक रायाने ज्या वेळेस आई वडिलांची सेवा केली विटेवरचा देव आला आणला नाही. आणलेला देव वेगळा आलेला देव वेगळा. निवडून आणलेला वेगळा निवडून आलेला वेगळा. पास झालेला वेगळा पास केलेला वेगळा. लग्न लावलेलं वेगळं आणि लग्न लागलेलं वेगळं. मला एकच तास टाइम दिला माऊलीने. लाईट जाणार आहे म्हणजे तेवढ्या काही वेळात आहे ना आपण थोडंफार बोलण्याचा आपण प्रयत्न करू. विठ्ठला पुंडलिकाच्या भावाचा होळी होळी झाला येता देवघरा भक्ती सन्माने पूजिला देवघरा पुंडलिकाच्या भाव बघून देव गोकुळी होळी झाला येता. गोकुळावरून तू आला. सगळ्या देवापेक्षा अलग देव आहे आमचा पंढरीचा पंढरी. सगळ्या देवापेक्षा नंतर विश्लेषण करील मी थोडस जसा वेळ सापडत तसं. जो या देवांचा आहे देव हे जे तुकोबरायचे शब्द आहेत
याच्यासारखा देव त्रिभुवनात नाही. विठाला देव उभा राहिले. पुंडलिकरायांचा आणि देवाचा संवाद. देवाला वीट दिली आणि विटेवर देव उभा आहे अद्याप. सेवा कुणाची केली याचा विचार करा आणि आज कुणाची सेवा आहे याचा विचार करा. विठ्ठल ज्यांची सेवा केली ती आई वडील, ज्याने सेवा केली तो पुंडलिक आणि आला तो देव. हा त्रिवेणी संगम आहे. भक्त, भक्ती आणि भगवंत संबंध लावा. भक्त हा कर्ता आहे, भक्ती हे साधन आहे आणि साध्य देव आहे. त्रिवेणी संगम आहे. ध्याता ध्यान ध्येय. ध्याता ध्यानाच्या माध्यमातून ध्येयापर्यंत पोहोचतो. ज्ञाता ज्ञानाच्या माध्यमातून ध्येयापर्यंत पोहोचतो. तसं भक्त भक्तीच्या माध्यमातून भगवंतापर्यंत पोहोचतो. योगी योग्यतेच्या माध्यमातून योग्याच्या ध्येयापर्यंत पोहोचतो. पुंडलिकराया ध्येयापर्यंत पोहोचले आणि विटेवर देव उभे आहे. सेवा कुणाची आहे पहा. ज्याची सेवा केली ती आई बाबा आहे. जो सेवा करतो ते पुंडलिकराय आहेत. नावाचा पुंडलिक नाही. ज्याचं नाव पुंडलिक असतं तो आई बापाची सेवा करतो का आई बापाची सेवा करणारा पुंडलिक असतो. ज्याचं नाव पुंडलिक आहे तो आई बापाची सेवा करतो का जो आई बापाची सेवा करतो त्याचं नाव पुंडलिक असतं. जमलं का? तुमच्या पोराने जमवलं का? ज्याचं नाव पुंडलिक असतं तो आई बापाची सेवा करतो असं अजिबात. पण जो आई बापाची सेवा करतो त्याला पुंडलिक म्हणायला अजिबात हरकत नाही. देवाचा आणि भक्ताचा संवाद आहे. देवाचा आणि भक्ताचा. इथं बापाचा आणि मुलाचा नाही. बायकोचा नवऱ्याचा संवाद नाही. दोंडे मामा सुनाचा आणि सासूचा संवाद नाही. किती कीर्तन आहे का काही फरक पडणार. मुलाचा आणि बापाचा नाही. गुरुचा आणि शिष्याचा नाही. पण पंढरीमध्ये देवाचा आणि भक्ताचा संवाद होता. देवाचा आणि भक्ताचा हेही म्हणता येत नाही कारण तो भक्तच आहे बापा. कुलकर्णी साहेब खाली बसले. चालून तुम्हाला लाज वाटायला लागली तुम्ही उभा राहिले. माझा खाली नाही. खरंच देवाचा आणि भक्ताचा सुद्धा संवाद नाही.
पण म्हणू आपण घडीभर, कारण देवाचा आणि भक्ताचा संवाद म्हणावा. लक्ष देऊन कीर्तन आहे का बरं? लक्ष देऊन त्या शब्दाचाच अर्थ आहे लक्ष इकडं द्या. याच्यातलं हे आहे हे इकडे देऊन टाका. ऐका, चित्त द्या आणि मग कीर्तन ऐका. लक्ष देऊन या शब्दाचाच अर्थ तो आहे. विठ्ठला ध्यान देऊन ऐका. सहज म्हणतो आपण, शब्द मराठी आहे. ध्यान द्या. अगोदर ध्यान समर्पित करा देवाला आणि मग कीर्तन ऐका. ध्यान जर आपल्या प्रपंचाकडे असेल तर मोक्ष नाही. एक अभंग आहे तुकोबरायांचा. ऐका, हरी कथा ऐकता संसार आठवीती. हरी कथा ऐकता संसार आठवीती. नारा महाराजांचा अभंग आहे. नारा विठा गोदा संत नामदेव महाराजांच्या परी नातेवाईकातली ही सगळी मंडळी आहे परिवारातली. त्या नारा महाराजांचा अभंग आहे. हरी कथा ऐकता संसार आठवीती. परिणाम तयाच्या सुकृती अवघानाश. पुण्य जमा केलंय आणि कीर्तनामध्ये जर संसाराचं लक्ष आलं, लक्षात आलं संसार, तर केलेलं कर्म पुण्य संचय नाही सावतो. निश्चित भोवली ऐकता श्रवणी. माझे करणी नव्हे काही, यमाचे कराने नव्हे काही. निश्चित भोवनी ऐकता श्रवणी. कीर्तन कसं ऐकावं शिवाजीराजांना विचारा. नुसते युद्ध नव्हते करत ते. युद्ध कसं करावं राजांना विचारा. माणसं कसे जमवावेत आमच्या राजांना. राजा कीर्तन ऐकता भारत, नगरसेवक कीर्तन ऐका ना. आता तर भयान आहे सध्या. आता तर वर्षाला मुख्यमंत्री महाराज या वर्ष. कीर्तन कसं ऐकावं हे राजांना विचार. कोणता राजा? छत्रपती शिवाजी महाराज की. युद्ध कसं करावं हे राजांना विचारा. तसं तुम्हालाही सांगतो, कीर्तन कसं ऐकावं. चित्त द्या, चित्त समर्पित करा आणि मग कीर्तन ऐका. तर त्या कीर्तनाचा फायदा आहे. ते अधिकारी हजारो कीर्तन ऐकले म्हणतात, काही तर असं म्हणतात. महाराज पाहिलं पाहिलं आम्हाला कळतो काय सांगणार. तुला काय कळतं डोंबलं. काहीतरी असे म्हणतात. काय म्हणतील असे ते किती का पाहिजे. तरी ह्या बैलाला बदल झाला. बदल होतच नाही. त्याचं नाव प्रपंच आहे आणि बदल झाल्याशिवाय राहत नाही. त्याचं नाव परमार्थ आहे.
कीर्तन सांग कीर्तन सांग कीर्तन सांग कीर्तन सांग कीर्तन सांग कीर्तन सांग होयंग हरिरूप बदल होत नसेल दवाखान्यात जाऊन बदल होत नसेल तर दवाखाना बदलो नाही तर घेते किडण्या काढून डॉक्टर बदलो म्हणजे गुणच यायला डॉक्टर बदलो तुला गुण येईलच कसा गुण यायचा असेल तर कीर्तन आहे इथं चांगल्या चांगल्याला गुण आले गुण म्हणजे मार्क दगडासारखी जर बुद्धी असेल तुका म्हणे ऐशी बुद्धी ज्याची जोड त्या होली दगड बरी देवा कदाचित दगडाचा देव होईल पण याची बुद्धी सुधारणार क्रोधा विश्वासी त्याशी बोध कैचा काय गोळी मारले व्यर्थ आपुले वाचा शिवून काम क्रोध लोभ जयाचे अंतरी नाही अधिकारी ऐसा तिथे हरिकथा एकदा संसार आठविती तयाच्या सुकृती अवघानाश निश्चित होणी ऐकता श्रवणी जर नक्की जर कीर्तन ऐकलंच यमाची करणी नचले काही निश्चित होणी ऐकता निश्चित होणी ऐकता यमाची करणी यमाचा प्रवेश या क्षेत्रामध्ये होत नाही नका जाऊ तया गावा नामधार काच्या शिवा सुदर्शन यावा घरटी फिरे भवती नका जाऊ तया गावा नामदार काच्या शिवा निश्चित होणे कथा श्रवणी यमाची करणी नचले का आणि म्हणून राजांना विचारा कीर्तन कसं ऐकावं युद्ध कसं करावं राजांना विचारा आई बापाची सेवा कशी करावी पुढली पाटलाला विचारा अलग लक्ष सेवा आई बापाची पुंडलिकराया देवाचे भक्त होते का आई बापाचे आहे का एखादी कोणी सून सासूची भक्त विचार करा बा किती कीर्तन आहे का काही फरक नाही पडणार आमचे गुरुजी सांगायचे तिकडे येणारच आहे हा अभंग जो निरूपणा करता घेतला गुरुजी ज्याच्यातले होते तोच अभंग आहे अभंगामध्ये जे सांगितलं ते गुरुजी झाले तेच ते झाले
हे झाले. अलग लक्षात. गुरुजी नुसते वारकरी नव्हते, फार मोठा माणूस होता, डोंगरा एवढा. काय कळणार सर्वसामान्य माणसाला पतिव्रतेची किंमत? काय कळणार आहे सर्वसामान्य ताईला? पतिव्रतेची कीर्ती वाखाणीता सिंदळीच्या माथा तिडक उठी. पतिव्रतेची किंमत याला काय कळणार हिला? तसा आमच्या गुरुजींचा महिमा आम्हाला काय कळणार? काय महिमा आहे आमच्या गुरुजींचा? या अभंगामध्ये ते तंतोतंत उतरलेले आहेत. विठाला निष्ठावंत भाव स्वधर्म निर्धार हे वर्मा चुकून. बालाजीला जाणाऱ्याला भक्त म्हणतात का वारकरी? भक्त. अष्टविनायकला जाणाऱ्या वारकरी म्हणतात का भक्त? भक्त. तीर्थयात्रा करणाऱ्याला भक्त म्हणतात का वारकरी? भक्त. महादेवाची सेवा करणाऱ्याला भक्त म्हणतात का वारकरी? पंढरीला जाणाऱ्याला भक्त म्हणतात का वारकरी? का बरं? वारकरी कुणाला म्हणावं? वारकरी वेगळा आणि भक्त वेगळा असतो. वारकऱ्याचा काय प्रभाव असतो, हा महिमा आहे वारकऱ्याचा. कीर्तन हे टाळकरी माझ्या सत्यवादाचे तप
काय महिमा असतो, काय सामर्थ्य असतं. जसं एखादा झाड असावं, झाड, त्या झाडाखाली सगळे येऊन बसतात. असं म्हणत नाही ते झाड माझ्या सावलीला का बसले. जो खांडवया घावला कालावणी जयाने केली, दोघा एकची सावली वृक्ष दे जैसा. तसे आमचे गुरुजी वारकरी झालेत आणि त्यांच्या पायाजवळ आम्ही सगळे बसलो. सगळे सगळे बसल्याच्या नंतर कोणी झोपी गेलाय. सावलीला बसल्याच्या नंतर कोणी झोपी जाते, कोणी संसारातल्या गप्पा मारतय, कोणी कीर्तनकार होतय. आमच्या गुरुजींच्या सावली जवळ जे बसलेत ते मूढ असो, पापी असो, कशाही प्रकारचे जरी असले, महिला असो, पुरुष असो, लहान मुलं असू देत, यारी यारी जाती भलती करावा विचार, न राथवा नारी होका दुराचारी, मुखी गाता हरी पवित्र तू. सकळासी येथे आहे अधिकार, जवळ जाण्याकरता, संताजवळ जाण्याकरता सर्वांना अधिकार आहे. बापाजवळ जाण्याकरता मुलगी सासरी जरी असली तरी तिला बापाला विचारायची गरज नाही, मी येऊ का भेटायला. भावाला विचारावं लागेल, मी येते भेटायला. मुलगी सासरी असेल, बापाच्या घरी जायला तिला विचारण्याची गरज नाही. हा, भावाचं घर जर असेल विचारावं लागेल. बापाकडे जाण्याकरता विचारायची गरज नाही, संताकडे जाण्याकरता विचारायची गरज नाही, देवाकडे जाण्याकरता विचारायची गरज नाही, आणि वारकऱ्याकडे जाण्याकरता विचारायची गरज नाही, पण विचारायची गरज आहे.
त्यांना विचारावं मग जावं याची गरज नाही, पण विचाराची गरज नक्की आहे. विठाला सारा सारा विचार, विचारायची गरज नाही पण विचाराची गरज आहे. विचार कळालं की नाही देवप्पा? विचाराची गरज आहे. त्यांच्या लायकीचा विचार असावा. आमचे गुरुजी निष्ठावंत वारकरी होते, निष्ठावंत. आणि ते मोक्षाला पण गेलेत. कशावरून? ते जर मोक्षाला गेलेच नसते, पुनरपि जननम पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शरणम. ते जर जन्माला आले असते तर एवढे लोक जमले नसते. ते जन्माला आले नाहीत, मुक्त झाले, मोक्षापर्यंत पोहोचले, म्हणून एवढे लोक जमले. त्यांच्या आश्रयाला राहून अरे भया कीर्तन करायला लागल्या महिला. कोणाचा आश्रय? आयुष्य गेलं महाराज माईकवर बोलताय ना. बरं का सुंदर महाराज, माधव महाराज पित्तरवाड ऐकणे दौंडे मामा, आयुष्य गेलं बोलता नाही आलं. चांगल्या चांगल्या पुढाऱ्याला बोलताय ना. रात्री ती मुलगी चाल म्हटली, ती बारीक 2 मुली होत्या. चाल म्हटल्यानंतर डोळ्यातून पाणी आलं महाराज. ज्या पांडुरंगाने या मुलीवर कृपा केली त्या पांडुरंगाला त्या मुलीचा विश्वास आहे. ज्या महिला मंडळी कीर्तन करतात, आमच्या सुरळकरांच्या बहीण सुद्धा या ठिकाणी गायन करतात. आमच्या भेरेताने या ठिकाणी कीर्तन केलंय. पांडुरंगाला तुमचा विश्वास आहे. आमच्या गुरुंची तुमच्यावर कृपा आहे. कृपा कटाक्ष न्याहाळिले आपुले आपुले पदी पैसविले. बाप रखुमादेवीवर विठ्ठले भक्ता दिदले वरदान. आपणा सारी के करी तिचा ताळ. नक्की कीर्तन करणार, भक्ती करणार. काय गोड कीर्तन केलं आमच्या भेरुताईनं रात्री. त्यांचे मालक उपस्थित होते. गोड बोलल्या, गोड. कृपा कुणाची? त्यांच्या पुढे तुम्ही कीर्तन करताय, ज्यांच्या निमित्ताने करताय त्यांची कृपा आहे. म्हणून आमचे गुरुजी, आमचे वाहक गुरुजी, आमचे बाबूरावजी निष्ठावंत वारकरी हे देव रूप झाले. आणि म्हणून हा प्रभाव आहे, हे सामर्थ्य आहे. तुका म्हणे आले समर्थाच्या मना जरी होय राणा रंग त्याचा.
सांगतो, आदरणीय शिवाजीराव पाटील महाग लाईनमॅन साहेब, गुरुजींसारखा भाऊ तुम्हाला मिळाला, भाग्यवान आहात. अक्रोड भाऊ, उद्धव भाऊ, वारकरी बाप आपल्याला मिळाला, आपण भाग्यवान आहात. कलेक्टर जरी मिळाला तरी कीर्तन होणार नाही, आमदार मिळाला तरी कीर्तन होणार नाही, खासदार गेला, मंत्री गेला तरी सप्ताह होणार नाही, नगर सेवक गेले तिथून मागल्या तरी कीर्तन झालेले का होतात? कीर्तन त्यांनी जे केलं तेच आपण करणार. आमच्या गुरुजींनी आमच्या जीवनामध्ये, त्यांच्या जीवनामध्ये भजनाशिवाय दुसरं काय केलं? म्हणून वारकऱ्यासारखा बाप मिळणं हे मुलाचं भाग्य आहे. वारकरी भाऊ मिळणं हे भावाचं भाग्य आहे. वारकरी पती मिळणं हे पत्नीचं भाग्य आहे. आणि या रामनगरला एक निष्ठावंत वारकरी बाबूरावजी वाहक गुरुजी आपल्याला मिळाले, हे आपल्या सर्वांचं भाग्य आहे. कलेक्टर जरी झाला तरी जेव्हा करायला जाणार नाही. मग कलेक्टर व्हावं का वारकरी व्हावं? कोण व्हावं? पोरं कोणत्या शाळेत टाकली? इंग्रजी. कलेक्टर व्हावं का वारकरी व्हावं? माऊली कशी हसायला लागली. सगळ्यांच्या डोक्यामध्ये गावा रे माऊली, डोक्यात. फार गप्पाने मारले पाहिजे. एवढा कोणाचा विश्वास आहे देवावर? मुलाला कलेक्टर करायचं. मुलगा आमच्या गावामध्ये एक मुलगा PSI झाला. गाववाल्याने मिरवणूक काढली. मला आमचा एक मुलगा वारकरी झाला, त्याची कोण मिरवणूक काढणार? आमचा एक मुलगा कीर्तन करायला लागला, त्याची कोण मिरवणूक काढणार? सगळ्यांना असं वाटतं माझा मुलगा कलेक्टर बाबा, जज बाबा किती दिवसापुरता? जास्तीत जास्त 60 वर्षापुरता. त्याच्यानंतर कलेक्टर जरी असलं तरी इकडेच यावं लागेल आमच्याकडे, कोणी असो. वारकऱ्याचा जय जयकार होतो, कलेक्टरचा नाही. केवढा श्रीमंत असला तर सप्ताह होणार नाही. आणि नुसता गंध लावलेला जरी असला बर कमावले तर त्याचा हरिपाठ कीर्तन सप्ताह झाल्याशिवाय राहणार. हे वारकऱ्याचं सामर्थ्य आहे. चला पुढे, आपल्याला अभंगावरती यायचं आहे. जगद्गुरु श्री तुकोबराय वर्णन करतात. पंढरीची वारकरी अधिकारी मोक्षाची. वारकरी कुणाला म्हणावं? थोडंसं चिंतन करा. गंध गोळी उगलेली आणि कपाळाला लावली म्हणजे वारकरी का? गंध लावणारा वारकरी असतो का वारकरी गंध लावतो?
गंध लावणारा वारकरी असतो का वारकरी गंध लावतो? नाही, गंध लावणार झाला का वारकरी? त्याला काय लागत म्हणे वारकरी व्हायला? एक पताका घ्यायची, दुसऱ्याच्या झेंड्यावर पण ढरतो, पताका दुसरी जोडू दुसऱ्याचा, त्याला वारकरी म्हणत नाही. ज्याने ड्रेस धारण केला तो वारकरी नाही, ज्याने गंध लावला तो वारकरी नाही, पण वारकरी गंध नक्की लावतो त्याला वारकरी म्हणा. ज्ञानेश्वरी वाचणारा वारकरी का वारकरी ज्ञानेश्वरी वाचतो? हा, वारकरी का ज्ञानेश्वरी वाचणारा वारकरी? नाही. भजन करणारा वारकरी का वारकरी भजन करतो? नाही, मिळ बसला मिळ, त्याला वारकरी म्हणतात. पंढरपूरचे वारकरी होते गंगू काका. चालता चालता दृष्टांत सांगतो. पूर्वी कॅलेंडर डायऱ्या काही नव्हत्या, घोडीवर बसून वारी करायची. पंढरपूरच्या जवळपास आले माऊली, ऐका. दुसऱ्या वारकऱ्यांनी गंगू काकाला विचारलं, गंगू काका एकादशी कधी आहे? गंगू काका म्हटले, मला माहिती नाही, पण घोडीला चारा टाका. त्या घोडीनं चारा नाही खाल्ला, वड्या ती घोडी नाही चरली. काय खाऊन हसायला लागले लोक. सुंदर महाराज बरोबर आहे. काय माणसं झाली महाराज. घोडीनं चारा नाही खाल्ला का एकादशी, आणि खाल्ला आजची एकादशी नाही, मग कधी आहे ती पाहू. मग पंढरपूरला जातो तो वारकरी का? नाही, पण वारकरी पंढरपूरला गेल्याशिवाय हा. ड्रायव्हर कंडक्टर पंढरपूरला जात नाही का? मग ते काय वारकरी का? वारकऱ्याचं चिन्ह अजून वेगळं आहे, अजून मी पुढे सांगेन. नुसते एवढ्यावर वारकऱ्याचं लक्षण नाही, अलग लक्षण. वारकऱ्याचे काही लक्षण आहेत, अंतरंग लक्षण. हे बहिरंग लक्षणाचं वर्णन. काही अंतरंग लक्षण आहे, पण तो वारकरी कसा असावा? पंढरीचा असावा. कुणाचा? पंढरीचा वारकरी असावा. अभंगाचं पहिलं चरण. पंढरीचे वारकरी तुम्ही कुठले माऊली? वारकरी तुम्ही कुठले? पंढरी.
तुम्ही पंढरीचे, तुम्ही कुठले? हा बरं, मी फसेल तुम्हाला. चंद्रभागेमध्ये जरी भेट झाली तुमची, तुम्हाला जर विचारलं तुम्ही कुठले कुठले सांग, संभाजीनगर. पंढरीचा भावा लागेल. पहा, उदाहरण सांगतो, तिला त्याचा व्हावं लागेल, तिला त्याचा व्हावं लागेल, त्याचा ती त्याची झाली पण तिथं राहत नाही, नवऱ्याची घरी राहत. ती त्याची झाली पण तिथं राहत नाही, मग कुठं राहते? माहेरा. त्याची नाही का राहत नाही? त्याची नाही का राहत नाही? मग त्याची वाहण्याला महत्व आहे का राहण्याला महत्व? राहिल्यावर संसाराची वाढ होईल का इकडे माहेरात खूप असलं? तस माणसं त्याचे दास होतात पण राहत नाही. विठाला विठाला मी बोललेलं कळलं की नाही? माणसं त्याचे होतात पण राहत नाही. आपण कोणाची लेकरे आहोत? देवाचे. मुलगा बापाचा नाही का बापाच नाही? मुलगा बापाचा नाही का बापाच नाही? बापाचा नाही का? बापाचा नाही का बापाच नाही? मग आपण देवाचे नाही का देवाच नाही? आपण देवाचेच आहोत पण देवाच नाही. विठाला विठाला बायको नवऱ्याची नाही का नवऱ्याच नाही? आहेत नवऱ्याचीच पण नवऱ्याच नाही. ते कायम सांगत असत. राहती पण नांदत नाही. बरोबर आहे. राहती पण नांदत. परमार्थात मनुष्य राहतो पण नांदत नाही आणि म्हणून तो वारकरी होत नाही. आमचे गुरुजी परमार्थात राहिलेही आणि नांदलेही आणि त्याचा परिणाम हा आहे. विठाला विठाला जो भक्त किंवा वारकरी देवाचा राहतो, देवाचा होतो आणि देवाच्या घरी राहतो. पहा, लक्ष देऊन ऐका कीर्तन. त्याचा परिणाम काय होतो माहितीये का? नांदी त्याच्या घरी दैवत पंढरीचे धन्य पुण्य रूप कैसा झाला संसारी. धन्य पुण्य रूप कैसा झाला संसारी. धन्य पुण्य रूप कैसा झाला संसारी. धन्य पुण्य रूप कैसा झाला संसार. आपण सगळे देवाचेच लेकरं आहोत पण राहत नाही. मुलगा बापाचाच आहे पण बापात. आपण सगळे देवाचेच आहोत पण देवात नाही. आलं का नाही लक्षात? तसं वारकरी आहे पण तो पंढरीत नाही. तो पंढरीचा नाही. पंढरीचा व्हावं लागेल. पंढरीचा शब्द काय वापरलं पाहतो कोबरांनी? पंढरीची. ते पंढरपूरचे झाले. पंढरपूरचे. विठाला विठोबार अरे विठोबार
अधिकारी मोक्षाची. पंढरीचा व्हायला पाहिजे, पंढरीचा. त्याशिवाय नाही. आपण आहे पंढरीची पण राहत व्हावय आणि राहावय, त्याचं दास व्हावं, त्याच्या जवळच राहावं. त्याच्याशिवाय एवढी गंमत. परमार्थ म्हणजे गंमत नाही, परमार्थ नव्हे लेपुराची आत गोष्टी. आधी भावा पोटी अनुतापू बोल बोलता वाटे सोपी करणे करिता किर कापू बोली तैसा चाल जीवंदा. वारकरी सामान्य समजू नका. 6 वर्गाने राज्य केलं. 6 वर्ग. 6 काम क्रोध मद अच्छल दंभ. काम क्रोध बंदी खाली तुकामने दोन्ही इंद्रियाचे दानी आम्ही झालो गोसावी. 6 वर जो वार करतो तो वारकरी. वारकरी शब्दच वेगळा आहे. बुक्का का लावता कीर्तनात? बुक्का वारकऱ्याचा बुक्काच असतो. का लावतात? बुक्का लाव. लग्नात कुकूच का लावतात? कुकू तिथं गमलेले बुक्का. लग्नात बुक्का का आले? तिथं वाढ आहे प्रपंचाची. इथं प्रपंच जाळला आहे आणि त्यात जे कोळसा झाला, तो कोळसा मशीन मधून मिक्सर मधून काढला, तो बारीक केला, त्याचा बुक्का आम्ही लावला. मी ते व्यवहार करे. प्रपंच रचना सर्वाई भोगोनी त्यागी अनुतापाचे ज्वाली देहबुद्धी हरविली. देहबुद्धी अमाध्यास आणि ममाध्यास. वैराग्याची निष्ठा प्रगटुनी दाखविली. अहंता ममता दौडुनी निज शांती वरिली. परमा संसाराच्या नावे घालोनिया शून्य वाढता पुण्य धर्म केला. जाळोनी संसार पैसलो अंगणी. प्रपंच जाळायचा. लाकूड जाळल्यानंतर त्याचा काय तयार होतो? कोळसा वाटल्यावर त्याचा काय तयार होतो? बुक्का. तो बुक्का कीर्तनात चालतो फक्त वारकऱ्यात. बाकी कृष्णाला नाही आणि रामाला नाही आणि कुणालाच नाही. तो बुक्का चालतो फक्त वारकऱ्याला. बेटा का चालतो बुक्का? 6चा करी जे नाश तया म्हणजे संन्यास. संकल्पाचा नाश केला, संकल्पाचा बाध केला. संकल्पावी माया संसाराची ह्याची थोर भक्ती. संकल्पावी माया त्याला वारकरी म्हणतात. याच्या उलट सांगतो, वारकरी संसाराला सोडत नाही, संसारच वारकऱ्याला सोडून निघून जातो. म्हणजे आम्ही संसार सोडला नाही, संसाराने तुला सोडलं. एखादा बाप म्हणतो ना, पोराला पण आता इचेरीतच नाही. अरे तू काय इचेरीत नाही, पोरच तुला पुसत नाही, तू काय करता? तेव्हा आपण आहे ना महाराज, पोरं जाणे त्याचा संसार जाणे. अरे तूच जाणे.
सगळ्या चाव्या देऊन टाकल्या म्हणतो वराच्या ताब्यात. देऊन टाकल्या का घेतल्या? भूषण सांगतो संसाराने सोडावा वारकऱ्याला. वारकरी संसार सोडत नाही, संसारच वारकऱ्याला सोडत असतो. त्याचं प्रमाण देतो आपल्याला, नुसतं प्रमाण. नपुसक पुरुषाशी काय करील पाहिल त्याशी. मांझान होती लेकुरे काय करावे व्रतारी. वृक्ष न धरी पुष्प फळ काय करील वसंत काळ. तसं वारकरी संसाराचा स्वीकार करतच नाही. तो संसार कंटाळतो का माझा या ठिकाणी राहून काहीच उपयोग नाही. संसार आपोआप निघून जात असतो, आपोआप त्याला उभे वारे सुटतात. असा जो असतो तो वारकरी आहे आणि तो पंढरीचा असतो. पंढरीची वारकरी अधिकारी. इथपर्यंत वारकऱ्याचं लक्षण आहे आणि तो मोक्षाचा दावेदार आहे. अधिकारी ते अधिकारी मोक्षाची पुंडलिकी दिलावर करुणा करे. कसा या समाजा गोळ्यासारखा. तिथं झाड आहे, एक झाड कान्होपात्रीचं, तसा जरी असला तरी चालतो, पण तो पंढरीचा असावा. पंढरीचा ही मेक आहे गुरुजी, मेक आहे. नाही आम्ही पंढरपूरची वारकरी, पण अजून घरीच, अजून पंढरपूरला जायला मोठा एवढं सोपं नाही. पंढरपूर पापी जरी असेल पण तो पंढरीचा असावा. मूढ पापी जैसे तैसे उतरी काशी लावून. त्याला जवळ घे. गोरोबा काकाला हात दिले, मेलेला मुलगा परत दिला, माझ्या पळाचा उद्धार केला. प्राण जाते वेळी म्हणे नारायण, त्यासाठी विमान पाठविले. अजामेळ अंत मरणाशी आला, तोवरी स्मरला नाही तुझ. प्राण जाते वेळी म्हणे नारायण, त्यासाठी विमान पाठविली. मूळ पापी जैसे तैसे उतरी काशी लावून. तुका मले करी झाले, तुका मले करी झाले, तुका मले करी झाले, करी झाले, तुका मले करी झाले.
करुणा करे विठ्ठल हे करुणा करे विठ्ठल स्वप्नी मंगला देवे दर्शन जगदेवी नवसंजीवना ऐकत असता पावन झाले माधवा माधवा खरे झाले एका बली संताच्या पुंडलिका दिनावर करुणा करे विठ्ठली यथामती. वैकुंठवासी महागुरुजींच्या प्रित्यर्थ स्मरणार्थ या ठिकाणी ज्ञानेश्वरी पारायण हरिपाठ कीर्तन काकडा त्यामध्ये 4थ्या दिवसाची सेवा त्या परिवाराने माझ्याकडे दिली. मला वारकऱ्यांची सेवा घडली. माझे गुरुवर्य विष्णू महाराज कोल्हापूरकर गुरुजी, माझे गुरुवर्य जयराम बाबा भोसले, जोग महाराजाच्या संस्थेतील पांडुरंग बाबा वैद्य, विठ्ठल बाबा घुले, निकम बाबा यांचा आशीर्वाद आणि जयराम बाबाची जी चाल. बरं मी सिडकोला लय वेळा आले जयराम बाबा गाड्याजवळ सिडको, तर आम्हाला काही येत नव्हतं. म्हणजे आता लय येत असं त्याचा अर्थ नाही. परंतु गुरुजींना महागुरुजींची जी मुलं आहेत, चालता चालता मगाशी सांगितलं की जे की ऐसा बाप व्हावा त्याचा वंश मुक्तीस जावा, पोटा येता हरले बाप ज्ञान देव माय बाप. भाग्यवान आहात आपण. असा बाप आमच्या जन्मामध्ये जर असता, अलग लक्षात, असा बाप, तो चांगला बाप मिळणं भाग्य असावं लागतं. आपण भाग्यवान आहात. या ठिकाणी या कार्यक्रमाला उपस्थिती आमचे जयवंतजी महाराज, तसेच माझे गुरुबंधू पिथरवाडजी महाराज वारकरी आहेत. वारकरी वेश आहे, वारकरी पेशा आहे, मोठा गंध आहे, मोठी माळ आहे. आता मोठी माळ घालायची बी लाज वाटत, गंध लावायची लाज वाटते वारकऱ्यांना. हे वारकरी नाहीच तिथे काय गंध लावतील, आपला गंधावर विषय झालाच. गंध लावलं म्हणजेच वारकरी असतं नाही, वारकरी नक्की गंध लावतो. तसेच माझे समकालीन माझ्या गुरुवर्य विष्णू महाराज कोल्हापूरकर गुरुजींच्याकडे मी ज्यावेळेस 84-85ला आपेगावला गेलो, त्यावेळेस हे आमचे अच्युतजी महाराज कुलकर्णी हे तिथं होते. फार मोठे गायक, फार मोठे
खूप सेवा केली. त्यांच्याकडे पाहून आमच्या गुरुजी आम्हाला आठवण होते. आणि तसे गुरुजी तसे महाराज आता पाहायला सुद्धा भेटणार नाही. एक लक्षात घ्या, काय त्यांचा वेश, काय त्यांचं ते पाठ. निदान दृष्टीला जरी पडली तर आम्हाला समाधान वाटतं एकमेकाकडे पाहिल्याच्या नंतर. सुंदरजी महाराज असतील, सुरडकर भाऊ असतील, जे देशटवार अण्णा असतील, आमचे दौले मामा असतील, जे पेठी मास्तर असतील, मृदंगाचार्य, आमच्या सगळ्या महिला मंडळी, माता माऊली, पेरेताई असतील, त्यांचे साथी सुरवडकर ताई असतील, आपण सर्व या गुरुजींच्या सावलीखाली आपण बसलेलो आहोत, झाडाखाली बसलेलो आहोत. नक्की आपल्याला गुरुजी ज्या दिशेने गेले, ज्या ठिकाणाला पोहोचले, जसा गुरुजींचा प्रपंच सुखाचा झाला तसे आपलाही प्रपंच सेवा करा, नक्कीच सुखाचा होईल. या ठिकाणी मला बोलवलं त्याबद्दल सर्वांची, या वाहक परिवारांचे, तुमच्या सर्वांचे मी आभार व्यक्त करतो. मध्ये थोडी लाईट गेली, थोडासा विक्षेप झाला. मी या घड्याळीकडे पाहतोय, ह्या घड्याळीचा आज तशी पावली झाले म्हणजे ती बंद आहे. भानगड काय, मला मही बिघडली का ती बिघडली का मला डोकंच झालेली सेवा पांडुरंगाची. गुरुजीला प्रार्थना आहे की पामराकडे लक्ष द्या, आश्रमाची उंची वाढव, हीच गुरुजींच्या चरणी प्रार्थना करतो. आणि झालेली सेवा गुरुजींच्या चरणी समर्पित करतो. अधिकार